अवैध शस्त्रसाठा प्रकरणात फरार इमो डॉन पोलिसांच्या जाळ्यात राजस्थानच्या चित्तोडगडपर्यंत पोहोचले तपासाचे धागेदोरे. चंदनझिरा पोलिसांची मोठी कारवाई. 41 शस्त्रानंतर आणखी 2 गुन्हेगारांना बेड्या. ट्रॅव्हल्सच्या पार्सलनं शस्त्राची वाहतूक. अर्टिका कारसह 7,35,000चा मुद्देमाल जप्त. परतूर, जाफराबाद आणि भोकरदनमधील शस्त्र खरेदीदार पोलिसांच्या रडारवर. जालना शहरातील चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीरपणे विक्रीच्या उद्देशानं साठवून ठेवलेल्या 41 घातक शस्त्रांच्या प्रकरणात पोलिसांनी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला. या गुन्ह्यात फरार असलेल्या कुख्यात व रेकॉर्डवरील गुन्हेगार शेख इम्रान शेख सलीम उर्फ इम्मू डॉन आणि शस्त्र विक्रीचा नेटवर्क सांभाळणारा अकिल कलीम शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयानं तिन्ही आरोपींना 17 ऑगस्टपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. चित्तोडगड ते जालना अशी शस्त्रांची तस्करी पोलीस तपासात समोर आल्यानंतर माहितीनुसार पोलिसांनी ही घातक शस्त्र राजस्थान राज्यातील गंगरार, चित्तोडगड येथून खरेदी केली होती. राजस्थानमधून ट्रॅव्हल्स बसच्या पार्सलद्वारे शस्त्रे महाराष्ट्रात पाठवली जात असत. छत्रपती संभाजीनगर व सिल्लोड इथं सीसीटीव्ही कॅमेरे असल्यानं आरोपी फुलंब्री येथील पालफाटा इथं पार्सल उतरवून घेत असत. पालफाट्यावरून इमोडॉन व माजिद शेख हे आपल्या अर्टिका कारनं शस्त्रे जालन्यात आणायचे. मागील आठवड्यात कदीम जालन्यातील नूतन वसाहत भागात झालेल्या अजय अडाव हत्या प्रकरणात वापरलेले धारदार खंजीर सुद्धा याच टोळीतून खरेदी करण्यात आले होते, अशी खळबळजनक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. आरोपींनी जालन्यासह परतूर, जाफराबाद आणि भोकरदन तालुक्यात शस्त्र विक्रीसाठी एजंट नेमले होते. त्यामुळे आता स्थानिक शस्त्र खरेदीदारही पोलिसांच्या रडारवर आले आहेत. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रवी देशमाने यांनी तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या कारवाईत आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली अर्टिका कार, मोबाईल फोन आणि शस्त्रे असा एकूण 7,35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ही महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी व उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे, पोलीस उपनिरीक्षक रवी देशमाने, सहाय्यक फौजदार राजेंद्र ठाकूर, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, अभिजित वायकोस, पोलीस कॉन्स्टेबल सागर खैरे आणि गणेश नाईकवाडे यांच्या पथकानं केली आहे. न्याय की बुलंद आवाज न्यूज नेटवर्क 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. संपादक अफरोज शेख.